चला तर मंडळी, आज आपण मसूर डाळ बनवूया. त्यालाच तुम्ही डाळ कांदासुद्धा म्हणू शकता. तर मसूर डाळ हे एक पौष्टिक कडधान्य आहे, जे भारतीय आहारात महत्त्वाचे आहे. हे वजन कमी करण्यासाठी, हृदयासाठी, त्वचेसाठी आणि हाडांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मसूर डाळ हप्त्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे. तर इथे मी तवा ठेवलेला आहे लोखंडी, तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे. जिरेसुद्धा खूप छान असे फुलले गेलेले आहेत. तर त्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कांदासुद्धा हलका असा मऊ झालेला आहे, छान कलरसुद्धा आलेला आहे. तर यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे. यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहे. तर हा टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. यानंतर बेसिक मसाले ॲड केलेले आहे, जसे की हळद, धने पावडर आणि लाल तिखट. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून जे कांदा आणि टोमॅटो आहे ते सुद्धा व्यवस्थित असं शिजलं जाईल यासाठी. यानंतर यामध्ये जे डाळ आहे, मसुरीची डाळ, ते टाकून घेऊया. तर मसुरीची डाळ टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. आफ्टर 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ अशी झालेली आहे. यानंतर थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे, थोडीशी डाळ कच्ची होती म्हणून. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया परत एकदा. आणि सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर सारी आणि ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता डाळ अशी तयार झालेली आहे. खायला सुद्धा खूप टेस्टी आहे.